अनुदानासंदर्भात निर्णय घ्या. त्याचसोबत शिक्षण क्षेत्रातील विविध जे प्रश्न आहेत, त्या संदर्भात निर्णय घेण्याबाबत एक परिपत्रक जे आहे, ते शिक्षण उपसंचालक प्रभारी शिक्षण उपसंचालक यांनी जे शिक्षण संचालक आहे यांना हे परिपत्रक पत्र जे आहे ते दिलेलं आहे. त्यामधील सर्व सविस्तर माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर शाळांना नव्या वेळापत्रकांचे पर्याय त्याच्या संदर्भात देखील काही महत्त्वाची माहिती आलेली आहे. तर सुरुवातीला अनुदानासंदर्भात त्याचसोबत शिक्षण क्षेत्रातील विविध जे प्रलंबित प्रश्न आहे त्यांच्या संदर्भात 22 मे 2020 रोजीचं प्रभारी शिक्षण उपसंचालक यांचं एक पत्र जे आहे हे पत्र देण्यात आलेलं आहे. माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना आणि त्याचसोबत माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे. याचा विषय आहे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या अनुदान, निवृत्ती वेतन व विमा संरक्षण इत्यादी बाबींवर तात्काळ निर्णय घेण्याबाबत आणि या संदर्भात संदर्भ देण्यात आलेला आहे. श्री मनोज कुमार गायकवाड कार्यकारिणी सदस्य संभाजी ब्रिगेड पुणे यांचे शासनास उद्देशून लिहिलेले व या कार्यालयास पृष्ठांकित केलेले पत्र दिनांक 13/5/2020 रोजीचं हे पत्र. आता या संपूर्ण पत्रामध्ये काय सांगितलेलं आहे, कोणती मागणी केलेली आहे, कोणते कोणते मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहे तर ते आपण बघूयात. महोदय, उपरोक्त संदर्भाधीन पत्र कृपया अवलोकनात घ्यावे. सुलभ संदर्भासाठी प्रत संलग्न. संदर्भाधीन पत्रात नमूद केल्यानुसार राज्यात तसेच देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असून इतर जनतेप्रमाणे शिक्षकांना पण त्यांची झळ पोचलेली आहे. प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या अनुदान तसेच निवृत्तीवेतन व विमा संरक्षण इत्यादी बाबींवर 6 मागण्यांचे निवेदन शासनास उद्देशून लिहिलेले असून या कार्यालयास पृष्ठांकित केलेले आहे. सदर निवेदनात प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या व मूल्यांकन झालेल्या परंतु घोषित न झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या 20% अनुदानाबाबत आदेश निर्गमित करण्याबाबत मागणी करण्यात आलेली आहे. तसेच जत तालुक्यातील DCPS प्राथमिक शिक्षक श्री नानासाहेब गोरे यांचे चेकपोस्टवर कर्तव्य बजावताना अपघाती निधन झालेले आहे. अशा शिक्षकांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी तात्काळ कुटुंब निवृत्ती वेतन व अनुकंपा योजना लागू करण्याबाबत सदर पत्रात मागणी करण्यात आलेली आहे. प्राथमिक शिक्षकांबरोबरच माध्यमिक शिक्षक कोरोना संदर्भात कर्तव्यावर कार्यरत आहे. त्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे विमा संरक्षण मिळण्याबाबत मागणी संदर्भाधीन पत्रात नमूद केलेली आहे. हुपरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे दिनांक 11/5/2020 पासून विना अनुदानित शिक्षकांचे वेतन मिळण्याबाबत शिक्षक उपोषणास बसलेले आहेत. त्यांच्या मागणीबाबत शासन स्तरावरून योग्य ती कार्यवाही होण्याबाबत विनंती सदर पत्रात केलेली आहे. 2 शिक्षकांनी आत्महत्या तर 4 शिक्षकांना हृदयविकाराने मृत्यू झालेला असून सदर बाब विचारात घेऊन योग्य ती कार्यवाही होण्याबाबत सदर पत्रात विनंती करण्यात आलेली आहे. श्री गायकवाड यांनी सदर पत्रान्वये शासनाने विविध घटकांना मदत केलेली आहे. शिक्षकांना मदत होण्याबाबत मागणी केली आहे. आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व संबंधितांना कळविण्यात यावे. जर धोरणात्मक बाबी संबंधी शासनाचे आदेश प्राप्त करावयाचे असल्यास सर्व माहितीस्तव व स्वयंस्पष्ट अभिप्रायासह या कार्यालयास प्रस्ताव सादर करावा ही विनंती. आणि ही सदर जी प्रत आहे ही माहितीस्तव अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय त्याचसोबत श्री मनोज कुमार गायकवाड कार्यकारिणी सदस्य संभाजी ब्रिगेड पुणे यांना संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने त्यांच्या ईमेलद्वारे माहितीस्तव पाठवण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो विषय आहे, शाळांना नव्या वेळापत्रकाचे जे पर्याय आहे ते उपलब्ध. तर शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून हालचाली. पुण्यावरून सदर प्राथमिक माहिती आलेली आहे. 23 तारखेला ही प्राथमिक माहिती आलेली होती. तर कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा कशा सुरू करायच्या याबाबत शिक्षण विभागाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. संसर्ग टाळण्यासाठी शाळांमधील विद्यार्थी संख्येनुसार नव्या वेळापत्रकांचे पर्याय विचारात घेण्यात येत आहे.
कोरोना विषाणू संसर्गामुळे आगामी शैक्षणिक वर्षाबाबत अनिश्चितता आहे. राज्य शासनाकडून जूनमध्ये शाळा सुरू करण्याचे संकेत देण्यात आले आहे. अद्याप याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. काही शाळांमध्ये पटसंख्या जास्त असल्याने एका बाकावर 2-3 विद्यार्थी बसवले जातात. काही शाळांमध्ये वर्ग छोटे आणि विद्यार्थी जास्त आहेत. तसेच शाळा भरवताना स्वच्छता, विद्यार्थ्यांना जंतुनाशक, मुखपट्टी असणे यासंदर्भातही निर्देश द्यावे लागतील. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शाळांचा विचार करून संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. शिक्षण विभागाकडून शाळा भरवण्यासाठी 3 पर्याय विचारात घेण्यात येत आहे. मात्र हे नियोजन अंतिम करण्यात आलेले नाही. आणखी काही पर्याय समोर आल्यास त्यांचाही विचार करता येऊ शकतो, अशी माहिती शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने 3 पर्याय आहे. पहिला पर्याय पूर्व प्राथमिक ते 5वी पर्यंतचे वर्ग सकाळी 8 ते 11 या वेळेत, तर 6वी ते 10वीचे वर्ग दुपारी 1 ते 4 या वेळेत भरवावेत. दुसरा पर्याय, तर दुसऱ्या पर्यायात वर्गांचे वारनिहाय नियोजन असू शकते. त्यात पूर्व प्राथमिक ते 5वीचे वर्ग सोमवार, बुधवार, शुक्रवार, तर 6वी ते 10वीचे वर्ग मंगळवार, गुरुवार आणि शनिवार घेता येऊ शकतात. तिसरा पर्याय म्हणजे पूर्व प्राथमिक ते 10वी विद्यार्थ्यांची पटसंख्येनुसार गट करून त्यांना प्रत्यक्ष वर्ग आणि ऑनलाईन वर्ग अशा दोन्ही पद्धतीने अध्यापन करणे असू शकेल. अभ्यासक्रम कमी करण्याचाही विचार. कोरोना संसर्गाचा शैक्षणिक वर्षावर काही प्रमाणात परिणाम होणार असल्याने अभ्यासक्रम कमी करण्याबाबतही विचार सुरू आहे. शैक्षणिक वर्ष कधी सुरू होते त्यावर किती अभ्यासक्रम कमी करायचा याचा निर्णय होईल. वेगवेगळ्या शक्यता विचारात घेऊन शैक्षणिक वर्षाची आखणी करण्यात येत आहे. दिवाळी 5 दिवसांची सुट्टी देऊन बाकीचे दिवस शाळा घेतली जाऊ शकते. तसेच सर्वसाधारण परिस्थितीमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतल्या जातात. मात्र येत्या शैक्षणिक वर्षात एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत शैक्षणिक कामकाज करून शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेतल्या जाऊ शकतात, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली.